नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, राहुल गांधींनी पुन्हा एकदा काँग्रेसला भयंकर अडचणीत आणलेलं आहे. काल परवा काँग्रेसचं जे नवीन ऑफिस त्याचं उद्घाटन झालं दिल्लीमध्ये आणि त्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधी यांनी भाजपवरती टीका केली. ही आपण समजू शकतो. RSS वरती पण ते फार टोकाची भाषा त्यांनी वापरलेली आहे, ती आपण समजू शकतो, कारण ते RSS आणि BJPचे विरोधक आहेतच. पण त्यांनी तिकडे असं एक स्टेटमेंट केलं राहुल गांधींनी की वी आर अगेन्स्ट इंडियन स्टेट, म्हणजे भारताच्या विरुद्ध तुम्ही आहात का? हे कशा प्रकारचं स्टेटमेंट आहे? हे नुसतं स्टेटमेंट नाही आहे, हे भयंकर म्हणावं असं स्टेटमेंट आहे. आणि आपल्याला असं वाटत असेल की राहुल गांधी वेळोवेळी हे जे काही बोलतात देशाच्या विरोधामध्ये, बाहेरच्या देशामध्ये जाऊन सुद्धा ते देशाच्या विरोधात काही ना काही बोलत असतात. हे अनेकांचं असं म्हणणं आहे की ते बालिश आहेत, त्यांना काही कळत नाही. खरंच तसं आहे का? तर हे सगळं पाहिल्यानंतर जे म्हटलं जातं मीडियामध्ये, अनेकांचं असं मत आहे की राहुल गांधी हे ठरवून सगळं करत असतात आणि त्यांच्या भोवती जी काही मंडळी आहेत, विशेषतः अर्बन नक्षल मानसिकतेची जी मंडळी आहे ती त्यांच्याकडनं हे करवून घेतात असं म्हटलं जातं. नाहीतर मला सांगा की तुम्ही एखाद्या पक्षाच्या किंवा एखाद्या संघटनेच्या विरोधात असू शकता, काही हरकत नाही आहे, पण तुम्ही देशाच्या विरुद्ध असू शकता. देशातलं जे सरकार असतं ते कोणा एका पार्टीचं नसतं, ते सगळ्या देशाचं सरकार असतं. आणि तुम्ही जेव्हा असं म्हणतात की वी आर फायटिंग अगेन द स्टेट, म्हणजे देशाच्या विरोधात ही भूमिका घेत आहेत ना तुम्ही, जे एखाद्या आपल्या दुश्मन देशाने घ्यावी किंवा जे नक्षल लढतायत सरकारच्या विरुद्ध ते जी भूमिका घेतात किंवा दहशतवादी जी भूमिका घेतात, ती भूमिका राहुल गांधींना घ्यायची आहे का? कारण हे सगळं झाल्यानंतर आता काँग्रेसवाले ॲज युजल राहुल गांधींना वाचवण्याच्या मागे लागलेले आहेत आणि ते काही ना काहीतरी सफाई देतात की नाही नाही, त्यांना असं म्हणायचं नव्हतं आणि त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. पण तुम्ही जेव्हा स्पष्टपणे असं म्हणता की यू आर फायटिंग अगेन्स्ट द स्टेट, ह्याचा अर्थच आहे की तुम्ही देशाविरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे आणि हे भयानक आहे, हे महाभयंकर आहे असं मला वाटतं. आणि प्रश्न असा आहे की आता पुन्हा आज किंवा काल काँग्रेसने वर्शिप ॲक्ट जो आहे 1991चा त्याला आपला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे कुठेतरी काहीही करून हिंदूंची कुरापत काढायची, त्यांना दुखवता येईल तेवढं दुखवायचं, हे काँग्रेस का करत आहे? आता दिल्लीमध्ये पण तुम्ही बघा, एवढा मोठा पक्ष, एवढा जुना पक्ष आहे काँग्रेस, पण आज तो आपल्या अस्तित्वाकरता लढतोय दिल्लीमध्ये. आणि त्यांचं अस्तित्व त्यांना कशापुरती मर्यादित ठेवलं त्यांनी, तर फक्त आम्हाला मुस्लिम मतं मिळावी त्याच्याकरता त्यांची धडपड चाललेली आहे. आणि मुस्लिम मतं कशाला, तर 27मध्ये आता UPमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा निवडणुका आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाजवादी पार्टी तिकडे मुस्लिमांची जी काही एकगठ्ठा मतं आहे ती कायम त्यांना मिळत आलेली आहे समाजवादी पार्टीला. तर त्याच्यावरती कुठेतरी डल्ला मारायचा म्हणून काँग्रेसने आता हे नाटक सुरू केलेलं आहे दिल्लीमध्ये की आम्ही कसे मुस्लिमांचे मसीहा आहोत. म्हणजे 15% मुसलमान मतांकरता 85% हिंदूंना दुखवायलाही ते तयार आहेत. आणि मग अशावेळी स्वर्गीय मनमोहन सिंगजींनी म्हटलेलं की देशाच्या संसाधनावरती पहिला हक्क मुस्लिमांचा आहे. हे काँग्रेस ही पूर्णपणे मुस्लिमांची पार्टी झाली आहे का? तर तसं तुम्ही डिक्लेअर करा ना. आणि ही अशा तऱ्हेची जी स्टेटमेंट आहेत जी म्हटली जातात की राहुल गांधी इनोसंट आहे किंवा निष्पाप आहे, त्यांना असं काही म्हणायचं नव्हतं, पण हे वारंवार का मग ते म्हणतायत? वारंवार परदेशात जाऊन ते भारताच्या विरोधात, म्हणजे मोदींच्या विरोधात तुम्ही असू शकता, अगदी पराकोटीचा विरोध करा ना मोदींना, भाजपला करा, काय त्यांना तुम्हाला शिवाय द्यायचे द्या, पण देशाविरुद्ध तुम्ही का बोलताय? हा प्रश्न मित्रांनो वारंवार विचारला जातो आहे. म्हणून मी म्हटलं की विनाशकाले विपरीत बुद्धी असं आपल्याकडे म्हटलं जातं, तर विनाशकाले राहुल बुद्धी ह्या तत्वावरती कुठेतरी काँग्रेस आता पुढे जात आहे का? भले आज लोकसभेमध्ये काँग्रेसकडे 90 जागा असतील, पण त्याच्यानंतर
महाराष्ट्र असेल किंवा हरियाणा असेल, इथे फार मोठी हार काँग्रेसने पत्करलेली आहे. अशावेळी जे हिंदू मताचं जे ज्याला आपण म्हणतो की हिंदूंची मतं मिळावी म्हणून काँग्रेस काहीतरी करेल असं वाटत असताना काँग्रेस हे पुन्हा पुन्हा मुस्लिम मतांच्याच मागे लागलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातच कुठेतरी काँग्रेसचं जे पतन आहे ते आज जेवढं झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त पतन या येणाऱ्या काळात होणार आहे. कारण 85% जनतेला तुम्ही कायम दुखावून चालत नाही. तुम्ही राजकीय पक्ष आहात आणि वारंवार काँग्रेसमधली मंडळी सांगतायत की तुम्ही हिंदू मतांचा अनादर करू नका. तरी राहुल गांधी असतील किंवा इतर जे राहुल गांधीचे आजूबाजूचे जे साथीदार आहेत, ही मंडळी वारंवार हिंदूंना दुखवत आहेत. एवढंच नाही तर ती देशविरोधी वाटावीत अशी वक्तव्य करत आहेत. हे काही बरोबर नाही आहे आणि ह्याचे परिणाम निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला भोगावे लागतील असं दिसतं आहे. कारण वी आर फायटिंग अगेन्स्ट द इंडियन स्टेट हे फार मोठं असं भयंकर वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना येणाऱ्या काळात दिसून येतील असं मला वाटतं. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.